मित्रांनो, या लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार असतील आघाडीवरती. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ. चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील अशी तिरंगी लढत झाली आहे. विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांची मतदारसंघात मतदारांची नाराजी असल्यामुळे त्यांना काही कमी मते पडू शकतात. म्हणून त्याचा फायदा ठाकरे गटाला होऊ शकतो. जळगाव लोकसभा मतदारसंघ. जळगावमधून करण पवार विरुद्ध भाजपच्या स्मिता वाघ यांची लढत होणार आहे. इथे करण पवारसोबत विद्यमान खासदार उन्मेष पाटील असल्यामुळे करण पवारला त्यांचा फायदा होऊ शकतो. शिर्डी लोकसभा मतदारसंघ. शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे यांची लढत झाली आहे. पण इथे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे पक्षफुटीमुळे शिंदेसोबत गेल्यामुळे मतदारसंघावर त्यांची नाराजी आहे. त्यांचा फायदा भाऊसाहेब वाकचौरे घेऊ शकतात. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कोणते उमेदवार जास्त मताने निवडून येतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.